नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. कुंडेवाल या ठिकाणी सिडको हद्दीमध्ये परंतु खाजगी मालकीचे क्रशर प्लांट आहेत आणि ते बेकायदेशीर असून त्यांना तोडण्याच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. अर्थातच त्यांचे मालक जे आहेत त्यांचा या सगळ्या गोष्टीला विरोध आहे. जरी जागा सिडको हद्दीमध्ये असले तरी ते जे प्लांट आहेत ते आमचे खाजगी मालकीचे आहे आणि सिडको कुठल्या कारणाने किंवा कुठल्या उद्देशाने त्यांना ते बेकायदेशीर असल्याच्या नोटिसा देत आहेत. त्यांचा लीगल स्टँड काय याविषयी आपल्याला जाणायचं आहे. अर्थातच क्रशर प्लांटचे मालक या ठिकाणी शहाजी पाटील जे आपल्यासोबत आहेत. साहेब नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रभात पर्व न्यूजमध्ये. एखादा सुशिक्षित शेतकरी किंवा सुशिक्षित उद्योजक तो काय करू शकतो आणि कसं लढू शकतो हे मला वाटतं बऱ्याच लोकांनी तुमच्याकडनं समजून घ्यायला पाहिजे. इथे देखील पुन्हा एकदा तोच विषय आहे, म्हणजे बाजूला विरोधात सिडको आणि अर्थात तुम्ही आहात. इथे जी नोटीस दिलेली आहे तो नक्की इतिहास काय, म्हणजे त्याची पार्श्वभूमी काय मला सांगा. मला सुरुवातीला त्याची पार्श्वभूमी सांगतो की हे जे 95 गाव आहे त्या 95 गावाच्या पैकी एक कुंडेवाल हे गाव आहे. सिडकोन 1970 पासून सुरुवात झाल्यानंतर 79 ला त्यांचा डीपी सँक्शन झाल्यानंतर 89 पर्यंत ही जागा सगळी घेणं अपेक्षित होतं. ती सिडकोने घेतली नाही आणि आता 55 वर्ष ती जागा आहे. ती आम्ही तिथली जागा क्रशर प्लांट तिथं आमच्या प्रायव्हेट जागेवरती टाकून त्यासाठी वापरतो. आता एअरपोर्टला जागा फुकट मिळाल्यानंतर 22.5% मध्ये सिडकोला अजून सर्व लोकांनी आम्हाला अशीच फुकट जमीन दान करावी अशा प्रकारचा ॲटिट्यूड चालू झालेला आहे. आता आमची ही जी जागा आहे, आमच्या या जागेमध्ये सिडकोचं असं म्हणणं आहे की आम्हाला तिथे एज्युसिटी काढायची आहे आणि त्या एज्युसिटीच्या मध्ये तुमची जागा येते ते आम्हाला हवे आहे. आता ती जागा आमच्याकडनं सनदशीर मार्गानं डिस्कस करून त्याविषयी विचारविनिमय करून काय मार्ग काढता येतो याचा विचार करण्यापेक्षा सिडको किती वाईट पद्धतीनं लोकांच्यावर डील करते. आणि मी तर पुढे 2 पावलं पुढे जाऊन असं म्हणेल की सिडको ही शासनाची 100% ओन्ड सबसिडी असल्यामुळं शासन सिडकोच्या मार्फत हे नागरिकांच्या बरोबर किती विचित्र पद्धतीनं आणि किती रूढ पद्धतीनं आणि किती बेकायदेशीर पद्धतीनं बिहेव करते ह्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आता बघा की आमची प्रायव्हेट जागा आहे. आमच्या प्रायव्हेट जागेवरती आमचे प्रायव्हेट क्रशर प्लांट आहेत. हे गेल्या 20 वर्षापासून आम्ही त्या जागेवरती रॉयल्टी भरतो. त्यामुळं कलेक्टर ऑफिस, प्रांत ऑफिस, तहसीलदार ऑफिस सगळ्यांना माहिती आहे. इथे किती प्लांट आहेत असे? आम्ही आता 22 एकर जागेसाठी ॲक्विजिशनची नोटीस आहे आणि त्या 22 एकर मध्ये कमीत कमी 10 ते 12 प्लांट आहेत. आता वेगवेगळे मालक आहेत त्याचे. वेगवेगळे मालक आहेत. म्हणजे जवळजवळ एक 10-15 प्लांट क्रशर प्लांट आणि सँड वॉशिंग प्लांट आहेत. असे डिफरंट प्लांट आहेत. जे VSIचे प्लांट्स आहेत, जॉ क्रशर आहेत, असे वेगवेगळे प्लांट त्या एरियामध्ये आहेत. आता सिडकोला सुद्धा हे माहिती आहे की अजून आम्ही प्रकल्प बाधित शेतकरी म्हणून अजून सिडकोकडून बाजूला जागा घेऊन आम्ही 3 एकर 5 एकर जागा भाड्याने घेऊन त्यामधून क्वारी करून आम्ही त्यातून दगड काढून क्रशर करून हे नवी मुंबई शहर वसवण्यासाठी गेली 20 वर्षापासून आम्ही त्याच्यामध्ये आमचं योगदान देतोय. आता सिडकोच्या दरबारी सुद्धा रेकॉर्ड आहे की आमच्या प्रायव्हेट जागेवरती क्रशर प्लांट आहे. तहसीलदार, प्रांत, कलेक्टर या महसूलमधल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की आम्ही रॉयल्टी भरतो, म्हणजे आमच्या तिथे क्रशर प्लांट आहे. MSCB मध्ये आम्ही त्याचं लाईट बिल भरतो. या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डवरती असताना सुद्धा गव्हर्नमेंटला ती जागा घ्यायची आहे तर त्यासाठी त्यांचं काय हातखंडे आहेत. तर सगळ्यात पहिला 1 महिन्यापूर्वी आम्हाला त्यांच्या अनधिकृत बांधकाम डिपार्टमेंटकडून नोटीस देण्यात आली की तुमच्या जागेवरती अनधिकृत बांधकाम आहे ते तुम्ही सेक्शन 53 MRTP ऍक्ट सेक्शन 53 खाली आम्ही तुम्हाला ती तोडायची नोटीस देतो. म्हणजे तर तुम्हीच तोडायचं असं त्यांचं म्हणणं आहे. कारण काय? कारण असं की तुमचा एअर क्वालिटी इंडेक्स चा तुम्ही काळजी घेत नाही. तुम्ही म्हणजे हे करता, त्याचं उल्लंघन करता तुम्ही. आता एअर क्वालिटी इंडेक्स हा लोकांच्यासाठी नवीन गोष्ट आहे. एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये आपल्याकडे जे आहे पोल्युशन आहे ते पोल्युशन कंट्रोलमध्ये यावं याच्यासाठी हायकोर्ट फार त्याच्यावरती मेहनत घेऊन प्रयत्न करते. त्याने त्यासाठी एक कमिटी बनवलेली आहे आणि सगळ्या महानगरपालिका आणि सगळ्या प्रकारच्या बिझनेसवाल्यांना च्याकडे ते अप्रोच करून तुम्ही ते एअर क्वालिटी इंडेक्स आणि तुमच्या इंडस्ट्री करून किंवा तुम्ही जे काही ऍक्टिव्हिटी करता तिथून कमीत कमी पोल्युशन व्हायला पाहिजे. एका सर्टन नॉर्म्स मध्ये ते पोल्युशन असायला पाहिजे. यासाठी तुम्ही प्रिकॉशन घ्या असं ते कन्वे करतात. आता एखाद्या बिल्डिंग बांधतानाच्या साठी सुद्धा एअर क्वालिटी इंडेक्स साठी अप्रोच केला जातो सिडकोकडून.
किंवा अजून शासनाकडून, तर त्याच्यामध्ये तुम्ही बांधलेली बिल्डिंग पाडा असं म्हणायचा अधिकार नाही त्याच्यामध्ये. इथं आमचा क्रशर आहे, आमच्या क्रशरमुळे जर पोल्युशन होत असेल तर आम्हाला त्या एअर क्वालिटी इंडेक्स प्रमाणे तुम्ही प्रिकॉशन घ्या आणि तुमचा बिझनेस चालू ठेवा असं म्हणण्याच्या ऐवजी सिडको डायरेक्ट एअर क्वालिटी इंडेक्सचा सहारा घेऊन आम्हाला ते प्लांट तोडायला सांगतं. दुसऱ्या बाजूला ते आम्हाला असं म्हणतं की तुमचा बेकायदेशीर आहे. सगळ्यात पहिल्यांदा ही सुद्धा गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नाही की सिडकोच्या 95 गावामधल्या सगळ्या जागेचं प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून सिडकोची त्यांना 1970 मध्ये मंजुरी देण्यात आली. पण सिडकोनं त्या मंजुरी देण्याचा GDCR बनवताना त्याच्यामध्ये असं केलं की ज्या जागा शेतकरी आम्हाला देतील किंवा आमच्या मालकीच्या ज्या जागा असतील त्या आमच्या मालकीच्या जागेसाठीच आम्ही परमिशन देऊ आणि ज्या जागा शेतकऱ्यांच्यासाठी असतील त्या शेतकऱ्यांना आम्ही परवानगीच देणार नाही. म्हणजे शेतकऱ्यांना जर परवानगी घ्यायची असेल तर आम्ही सांगू की तुम्ही एका वर्षात तुम्ही काय करू शकता तेवढंच बांधायचं, दुसऱ्या वर्षी ते तोडून टाकायचं. म्हणजे त्या शेतकऱ्याच्या जमिनीवरती एका वर्षात बांधून वापर केला जाऊ शकतो आणि एका वर्षात तोडून टाकला जाऊ शकतो, असं कुठलाही बिझनेस असू शकत नाही. म्हणजे सिडको आणि शासनानं शेतकऱ्यांच्याकडे असलेल्या जमिनीवरती काहीतरी कामधंदा करून त्यांनी पोट भरायला पाहिजे, याच्या प्रकारचे काहीच त्यांनी करायला नाही पाहिजे, अशा प्रकारची सोय करून ठेवलेली आहे. मग शेतकऱ्यांच्या जमिनीवरती काहीच करायला परवानगी द्यायची प्रोव्हिजन नसलेलं सिडको ह्याला शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीवरती पोटा पाण्यासाठी जे काही कामधंदा केला तर तो कामधंदा बेकायदेशीर म्हणायचा हक्क कुठून लागू झाला. म्हणजे नुसतेच आपण कागदावरचे नियम दाखवणार आणि तिथं लोकांच्या वरती त्यांच्या रोजच्या जीवनावरती वरवंटा फिरवणार असा कुठल्या प्रकारचा कायदा असू शकत नाही. असा कायदा असला तरी तो लोकशाहीमध्ये अंमलात येऊ शकत नाही. नाही, अजून एक गोष्ट म्हणजे एकतर हे MRTP ऍक्ट खाली त्यांच्या नोटिसेस असतात. पहिली गोष्ट म्हणजे ही क्रशर प्लांट MRTP ऍक्ट मध्ये येते का? एक एक तो महत्वाचा मुद्दा. मग जर बेकायदेशीर असेल तर, आणि मुळातच या जमिनी म्हणजे त्यांनी संपादित करायला पाहिजे होत्या. खूप लवकर त्यांनी या संदर्भातलं नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्यांनी अजून संपादित केलेलं नाही. मग ह्यासाठी त्यांच्या नोटिसेस किती बरोबर आहेत आणि त्याला तुम्ही काय उत्तर दिलेलं मग शेवटी? हे बघा, 1970 साली त्यांनी जमिनीच्या नोटिफिकेशन केलं, ह्याला काहीच अर्थ नाही. लार 2013 हा कायदा 1 जानेवारी 2014 मध्ये अस्तित्वात आल्यानंतर सर्व प्रकारच्या कायद्यामध्ये अमेंडमेंट आलं आणि कुठल्याही पर्पजसाठी तुम्हाला जागा घ्यायची असेल तर ती लार कायद्याप्रमाणे त्यातल्या प्रत्येक गोष्ट फॉलो करून घ्यावी लागेल, हे कंपल्शन आहे. म्हणजे एक गोष्ट आता तुम्ही असं म्हणता की 1970चं त्यांचं जे नोटिफिकेशन ज्याद्वारे त्यांनी खरं म्हणजे तुमची जागा संपादित करायला होती तेव्हा त्यांनी केली नाही, आता ती लॅप्स झालेली आहे. अशा प्रकारचे कुठलेही अगदी त्यांनी 4ची नोटीस 6ची नोटीस अशा सगळ्या नोटीस ह्या सगळ्या लॅप्स झालेल्या आहेत. इनफॅक्ट अगदी त्यांनी अवॉर्ड काढला असेल आणि त्याचं पेमेंट दिलं नसेल, पोजेशन घेतलं नसेल तरी सुद्धा बामणडोंगरीच्या केसमध्ये कोर्टानं त्या सगळ्या लॅप्स केलेल्या आहेत. म्हणजे जुनी कुठलीही प्रोसिजर ही लार कायदा आल्यानंतर अस्तित्वात असू शकत नाही, त्याचा रेफरन्स घेतला जाऊ शकत नाही. आता आमची जर जागा त्यांना जर हवी असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आमच्या जागेवरती जी काही इस्टॅब्लिशमेंट आहे ती रेकॉर्डवरती घ्यावी लागेल. आमचा जो बिझनेस आहे त्या बिझनेसमध्ये जर तुम्हाला ती जागा हवी आहे तर त्या बिझनेसमध्ये पुढच्या 10-15 वर्षात आम्हाला जो काही प्रॉफिट मिळणार होता तो तुम्हाला द्यावा लागेल, कारण आमचा बिझनेस तुम्ही मोडायला सांगते. त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी आम्हाला बिझनेस करायचं साधन अवेलेबल करून द्यावं लागेल, तिथं तो बिझनेस उभा करून द्यावा लागेल आणि त्या प्रोसेसमध्ये जो काही वेळ लागेल तेवढ्या वेळेचं कॉम्पेन्सेशन द्यावं लागेल. नंबर 2, ही जी जागा आहे ही तुम्हाला घ्यायची असेल तर लार कायद्याच्या पहिल्या चॅप्टरमध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्हाला त्या जागेचा काय पर्पज आहे तो त्यांना सांगायला पाहिजे. लार कायद्याच्या अगदी प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे अर्बनायझेशनसाठी जमीन मालकांची जागा घेताना त्या अर्बनायझेशनमध्ये त्या जमीन मालकाचा सिंहाचा वाटा असायला पाहिजे, त्या विकासामध्ये तो सेंट्रल असायला पाहिजे, तो मेन त्या विकासामधला भागीदार असायला पाहिजे आणि त्या पद्धतीने ते अर्बनायझेशनचं कंपल्सरी ॲक्विजिशन होऊ शकतं. त्यामुळं अर्बनायझेशनसाठी लागणारं कंपल्सरी ॲक्विजिशन करताना त्याच्यामध्ये तिथला जमीन मालक कसा असायला पाहिजे याच्यासाठी सिडकोतल्या अधिकाऱ्यांनी लार कायद्याची प्रस्तावना वाचायला पाहिजे. पहिल्या चॅप्टरमध्ये लार कायद्याचं असं म्हटलेलं आहे की तुम्हाला जागा घ्यायची आहे तर त्याचा पर्पज तुम्ही सांगायला पाहिजे. लार कायद्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल,
प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि प्रायव्हेट हॉटेल्स या 3 पर्पजसाठी लार कायद्याखाली जागा घेतली जाऊ शकत नाही. म्हणजे लार कायद्यासाठी जागा घेऊन कुठलेही सरकार प्रायव्हेट हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉटेल, प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट उभा करण्यासाठी जागा घेऊ शकत नाही. आमची जागा जर त्यांना प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट साठी हवी असेल तर ती जागा त्यांना लार कायद्याखाली घेता येणार नाही. आम्हाला आमच्या जागेच्या बदल्यात बाजूलाच त्या एज्युसिटीच्याच बाजूला जर आम्हाला जागा रिप्लेस करून दिली तर ते आम्ही जागा देऊ शकतो. नंबर 2, UDCPR मधल्या प्रोव्हिजन प्रमाणे आम्ही त्या आमच्या जागेपैकी 40% जागा कॉर्पोरेशनला किंवा प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून सिडकोला आम्ही रस्ते आणि सोशल फॅसिलिटीच्या अम्युनिटीसाठी देऊन राहिलेला 60% मालकी हक्काचा इफेक्टिव्ह 1.65 FSIचा भूखंड आम्हाला आमच्या जागेच्या बाजूलाच तिथे मिळायला पाहिजे. हे दुसरं ऑप्शन असू शकतं. तिसरं ऑप्शन, आमच्या जागेच्या बाजूला सिडको 1,74,00,000 गुंठ्याप्रमाणे जागा विकते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे रॉ लँडची किंमत ही 70% म्हणजे 1 कोटी होते आणि त्या 1 कोटीमध्ये त्यातला डेव्हलपमेंटचा खर्च जर गेला तर जी राहणारी 1 कोटी गुंठ्याची जी किंमत आहे, ह्या 1 कोटी गुंठ्याची मार्केट व्हॅल्यू प्रमाणे आम्हाला त्याचा मोबदला देणं अपेक्षित आहे. 4 कोटी. सिडकोला त्या 4 कोटीपैकी 20% जागा 4 कोटीच्याच भावानं घेण्यासाठी आम्ही पहिले खरीददार असू. म्हणजे 20% त्यातली जागा आम्ही त्या किमतीने घेऊ. 20% निव्वळ मालकीची जागा घेतल्यानंतर डेव्हलपमेंटसाठी लागणारी जी जागा आहे, त्या डेव्हलपमेंटसाठी लागणारी जागा आणि त्या डेव्हलपमेंटचा खर्च, त्या डेव्हलपमेंटसाठी लागणारी 5 गुंठे जागा सुद्धा आम्ही त्या 4 कोटीच्याच भावानं आम्ही विकत घेऊ आणि त्याच्यासाठी लागणारी डेव्हलपमेंट कॉस्ट देऊ. त्याच्यामुळं आमची जागा ही सिडको घेऊन जर 5 कोटी किमतीने विकणार असेल तर त्यांना 4 कोटी किमतीनं जागा घ्यायला काहीच हरकत नाही. सिडकोला जर आमची जागा पैसे देण्याची जर त्याची ताकद नसेल तर आमची जागा जी कमर्शियल जागा म्हणून सिडको विकणार आहे, त्यांनी आम्ही सिडकोला मार्केटिंगसाठी आणि त्यांचे प्रॉफिट म्हणून 15% पैसे द्यायला तयार आहे. राहिलेले आलेले सगळे कन्सिडरेशन अमाऊंट त्यांनी आम्हाला द्यायचे. पण इथे ना जी जागा सुद्धा दाखवूया आपण, म्हणजे मॅप आहे, त्याच्यानंतर मॅप मध्ये आपल्याला जागा दाखवता येईल. म्हणजे कुठली एज्युसिटी जागा बघा, हे रेड कलरनं जे दाखवलेले आहे मार्किंग केलेली ही आहे. एज्युसिटीची जागा आहे. त्यांनी ॲक्विजिशन जी आहे ही मार्क केलेली जी जागा आहे ही Okay. प्रायव्हेट सर्वे ॲक्विजिशनचे 22 एकरचे केलेले आहे. याच्या बाजूला हा जो पोर्शन आहे हा त्याचा स्पोर्ट्स सिटीचा आहे आणि हा निळ्या कलरचा जो पोर्शन आहे हा कमर्शियल एरिया आहे. हा निळ्या कलरचा पोर्शन कमर्शियल एरिया आहे. म्हणजे सिडकोकडं हे कमर्शियल एरियामधले 300 एकर जागा ही 5 कोटीने विकण्यासाठी आहे. परंतु ही एज्युसिटीची जागा 250 एकर जी आहे ती सुद्धा त्यांना अशीच करोडो रुपयाने विकायची आहे, पण त्यातली शेतकऱ्याची जागा बाकी त्यांना फुकट पाहिजे. तर त्याच्यामुळं अशा प्रकारचे एकदा एअरपोर्टसाठी जागा फुकट मिळाल्यानंतर सिडकोला ती फुकट जागेची चटक लागलेली आहे काय, आणि ती त्यावेळेच्या लोकांच्या अज्ञानामुळं किंवा त्यावेळेला कायद्याचं एवढं प्रबोधन न झाल्यामुळं त्या लोकांनी त्याची संमती दिली आणि आता त्यांना कुठल्याही कायद्याखाली ती दाद मागता येत नाही. तर तसं आमच्या बाबतीत होणार नाही याची मी सिडकोतल्या अधिकाऱ्यांना पूर्ण कल्पना दिलेली आहे. खरं म्हणजे प्रबोधन झाल्यानंतर खरोखर कसा त्याचा फायदा होतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी शहाजी पाटील असतील किंवा त्यांचे इतर सहकारी खरोखर ते या विरोधात या ठिकाणी पाऊल उचलणार आहेत. आणि अगदी शेवटचा पर्याय म्हणजे कोर्टात जायची जरी तयारी या ठिकाणी गरज लागली तरी तुम्ही जाणार का? अगदी. हे बघा, याच्यामध्ये सिडकोला जरी आमची जमीन घ्यायची असली तरी मी मगाशी म्हटलं त्यामुळे पहिल्यांदा त्यांना त्याचा पर्पज डिक्लेअर करायचा आहे. दुसऱ्यांदा सोशल इम्पॅक्ट असेसमेंटचा सर्वे करायचा आहे. म्हणजे तिथं आहे त्या जमिनीवरती काय कामधंदा चाललेला आहे, तिथल्या कुठल्या गोष्टी आपण डिस्टर्ब करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, आणि मग ज्या गोष्टी डिस्टर्ब करणार आहे त्यांचं भविष्य कसं सिक्युअर करणार आहे. त्याच्यानंतर ही जागा घ्यायच्या कुठल्याही प्रकारची हालचाल करण्याच्या अगोदर सोशल इम्पॅक्ट असेसमेंट सर्वे झाल्यानंतर कलेक्टर साहेबांनी या जमिनीचं व्हॅल्युएशन ठरवणं गरजेचं आहे. कलेक्टर साहेबांनी या जमिनीचं व्हॅल्युएशन ठरवावं याच्यासाठी मी 6 महिन्यापूर्वी कलेक्टर साहेबांना लिहिलेलं आहे की आमच्या जमिनीचा FSI हा डिसेंबर 2020च्या अगोदर RPZ मध्ये 0.1 0.2 होता
आता आमचं FSI 1.1 झाल्यामुळे आमच्या जमिनीची किंमत 5 पट झालेली आहे. आता एअरपोर्ट आणि MTHL ब्रिज आल्यामुळे आमच्या बाजूची जागा तुम्ही 1,75,00,000 रुपयाने सेल करताय. आमच्या जागेतून विरार अलिबाग कॉरिडॉर गेलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या जागेला ट्रान्झिट ओरिएंट डेव्हलपमेंट TOD पॉलिसी लागू होते. त्यामुळे आमच्या जमिनीचा FSI 4 झालेला आहे. त्याच्यामुळे सिडकोच्या 2 FSIच्या जमिनी 1,75,00,000 रुपये गुंठ्याने विक्री होत असेल, तर आमची 4 FSIची जमीन ही त्याच्या डबल किमतीची आहे आणि त्याप्रमाणे आमच्या जमिनीचं व्हॅल्युएशन करावं अशी विनंती मी कलेक्टर साहेबांना केलेली आहे. IGR साहेबांना त्यांच्या व्हॅल्युएशनमध्ये बदल करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि रेव्हेन्यू सेक्रेटरीनं सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळं आमच्या जागेची योग्य ती व्हॅल्यू पहिल्यांदा ठरवली जाईल आणि ती योग्य ती व्हॅल्यू ठरवल्यानंतर ती मग सिडकोला कळवण्यात येईल की शेतकऱ्यांना या किमतीला जमीन शेतकरी द्यायला तयार आहेत आणि त्या किमतीला जर तुम्ही खरेदी करायला तयार असाल तर त्याचे पैसे तुम्ही अगोदर मेट्रो सेंटरला जमा करायचे आणि मग ते पैसे मेट्रो सेंटरला जमा केल्यानंतरच त्याची प्रोसिजर चालू करता येईल. त्याच्या अगोदर कुठल्याही प्रकारची मोजणी, त्याचे 11ची नोटीस, त्याचे 19ची नोटीस आणि अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती करण्याची चूक हे कलेक्टर साहेबांनी आणि मेट्रो सेंटरनं सिडकोच्या सांगण्यावरून करू नये. सिडकोनं सुद्धा सगळे कायदे आपण पायदळी तोडून आपण सरकारचं जावई आहे, आपण म्हणजेच सरकार आहे आणि जनता म्हणजेच कुठून तरी दुसरीकडून परग्रहावरून आलेले आहे असं समजण्याचं बिलकुल कारण नाही. या केसमध्ये आम्ही लोकशाहीमधल्या सर्व आयुधांचा आणि लोकशाहीनं आम्हाला दिलेल्या जगण्याचा अधिकार असू दे किंवा प्रॉपर्टी ओन करण्याचा फंडामेंटल राईट असू दे, या सगळ्या अधिकाराची आम्ही परिपूर्णपणे वापर करणार आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं पाऊल हे गव्हर्नमेंटला उचलता येणार नाही. माझे या व्हिडिओतर्फे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की तुम्ही अशा प्रकारचा अनाठायी अत्याचार आणि जोर जबरदस्ती ही तुम्ही कलेक्टरच्या मार्फत सिडकोसाठी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन आणि सपोर्ट देऊ नका. तुम्ही ह्या गोष्टी वेळीच क्लिअर करा. मी पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं सुद्धा लार कायदा पूर्णपणे वाचावा. लार कायद्यामधल्या प्रोव्हिजन प्रमाणे 4 पट मोबदला, बाजार किमतीच्या 4 पट मोबदला आणि 20% मालकी हक्काचा भूखंड या मोबदल्यापेक्षा जरा जरी कमी मोबदला हा महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही कंपनी यांच्याकडून जर दिला गेला तर तो गुन्हा ठरू शकतो. इट शुड बी ट्रीटेड ॲज अ ऑफेन्स असं क्लिअर कट लार कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्र शासन आणि त्यातल्या प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांनी याची काळजी घेऊन त्या पद्धतीनं स्टेप्स टाकाव्यात आणि त्या पद्धतीनं राहिलेली जी नवी मुंबईतली जागा आहे त्या राहिलेल्या नवी मुंबईतल्या जागेवरती तिथल्या शेतकऱ्यांनी स्वतः विकास केला तर काही आबाळ कोसळणार नाही. इथले जे शेतकरी आहेत ते या देशाचे नागरिकच आहेत आणि ह्या शेतकरी ज्या ज्या वेळेला विकास करतील त्या वेळेला त्या प्रत्येक गोष्टीसाठी लागणारे टॅक्सेस हे गव्हर्नमेंटला दिले जातील. त्या सगळ्या प्रोसेसमधून तयार होणाऱ्या प्रॉफिटमध्ये सुद्धा 35% गव्हर्नमेंटचा त्याच्यामध्ये वाटा आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटनं इथली जनता म्हणजे आपल्यापेक्षा वेगळी आहे असं काही समजण्याचा अर्थ कारण नाही आणि सिडको म्हणजे आपली आहे आणि इथले लोक म्हणजे बाहेरचे आहेत असं जे काही शासनाच्या डोक्यात असेल तर त्यांनी काढून टाकावं. तर हे होते शहाजी पाटील. त्यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे कशा रीतीने सिडको प्रत्येक वेळी अज्ञानाचा फायदा घेते आणि त्याला म्हणजे जशा पद्धतीने शेतकऱ्याला कोण असेल तिथला मालक असेल ओनर असेल त्याला कसं दाबता येईल त्याचा त्यांचा शेवटपर्यंत प्रयत्न असतो. परंतु म्हणतात ना की बाबा दीप प्रज्वलित झाला की त्याचा उजेड होतो आणि उजेडानं अज्ञान दूर होतं. ज्यांचं अज्ञान दूर झालेलं आहे ना त्यांना ते फसू शकत नाही असंच म्हणूया आपण. तुम्हाला काय वाटतं ही चर्चा ऐकल्यानंतर त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता नेरूळ. धन्यवाद.